नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे इडलीच्या उरलेल्या पिठापासून चविष्ट आणि हेल्दी असा व्हेजिटेबल उत्तपम किंवा याला उत्तपा देखील म्हणतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी इडलीचं पीठ घेतलेलं आहे। याच्या इडल्या बनवल्यानंतर हे जे पीठ शिल्लक राहिले याचा मी उत्तपा बनवणार आहे। हे पीठ मी कसं बनवलं याचा लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे। त्याच्यामध्ये मी डाळ तांदूळ किती प्रमाणात भिजवलेलं आहे, कसं वाटलंय आणि छान फर्मेंट होण्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहे, तो व्हिडिओ नक्की पहा। तर आता याच्यामध्ये मी टाकण्यासाठी काही बेसिक भाज्या घेतलेल्या आहेत। तो म्हणजे कांदा घेतलेला आहे उभा चिरून, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची पावडर घेतलेली आहे आणि अमूल बटर घेतलेले आहे। इथे कांद्याच्या ज्या सगळ्या लेयर्स आहेत त्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे उत्तपावरती कांदा छान पसरतो। चला तर आता उत्तपा बनवायला घेऊया। इथे मी नॉनस्टिक पॅन गरम केलेला आहे आणि सुरुवातीला गॅस मोठा करून त्याच्यावरती 2 पळी पीठ टाकलेलं आहे। पीठ टाकल्यानंतर ते थोडंसं पसरवून घ्यायचं आहे, जास्त पसरवायचं नाहीये कारण उत्तपा हा थोडासा जाडच असतो। सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे। थोडंसं पीठ सेट व्हायला लागले असं वाटलं की गॅस बारीक करायचा आहे। गॅस सुरुवातीला जास्त वेळ मोठा ठेवायचा नाही आहे, नाहीतर उत्तपा जो आहे तो खालून करपतो। असं थोडंसं बबल यायला सुरुवात झाली की याच्यावरती आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत। इथे मी बेसिक भाज्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बीट घेऊ शकता, गाजर टाकू शकता किंवा आणखीन तुमच्या काही आवडीच्या भाज्या असतील तर त्याही टाकू शकता। कांदा छान सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो देखील याच्यावरती पसरवून घ्यायचा आहे। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि इथे तिखटासाठी मी थोडीशी मिरची पावडर घेतलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरचीचे तुकडे देखील घेऊ शकता, पण बऱ्याचदा काय होतं मिरचीचे तुकडे हे दाताखाली येतात आणि खूपच तिखट लागतं, म्हणून ही मिरची पावडर घेतलेली आहे मी थोडीशी। तुम्ही बघू शकता उत्तपा किती छान दिसतोय, एखाद्याला बघूनच खावासा वाटेल इतका छान कलरफुल झालेला आहे। आता याला उन्हातल्याने हलकं हलकं दाबायचं आहे, म्हणजे ज्या भाज्या आहेत ना त्या पिठामध्ये चांगल्या सेट होतात, नाहीतर डोसा उलटताना भाज्या सगळ्या इकडे तिकडे सांडतात। आता याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे भाज्या ज्या आहेत त्या चांगल्या शेकून निघतात आणि वरून वरून त्या गोल्डन ब्राउन शिजतात। छान असं सगळीकडे तेल पसरवून घ्यायचं आहे। तेल मी उत्तपा आता खालून चांगला भाजलेला आहे। आता त्याला पलटी करून घेऊया। हे पहा मस्त गुलाबी गुलाबी भाजलेला आहे। आता याला वरून उन्हातल्याने थोडंसं दाबायचं आहे, म्हणजे भाज्या ज्या आहेत त्या पूर्ण सेट होतील आणि सगळीकडून सारखं शेकलं जाईल हे। आता मिनिटभर याला बारीक गॅसवर भाजून द्यायचं आहे। त्यानंतर याला सर्विंग प्लेटमध्ये काढायचं आहे। तर तयार आहे आपला मस्त असा व्हेजिटेबल उत्तपम। कलर पण किती छान आलाय तुम्ही बघू शकता आणि याचा थिकनेस देखील मी तुम्हाला दाखवते। मस्त असा सगळीकडून सारखा भाजला गेलेला आहे। याला तुम्ही खोबऱ्याची चटणी आणि सांबार सोबत सर्व करू शकता किंवा फक्त चटणी सोबत देखील खाऊ शकता। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।